सावरगाव विहीर सर्वेक्षण घोळ प्रकरण सीईओंच्या आदेशाने ऑन द स्पॉट पाहणी, उच्चस्तरीय समितीकडून चौकशी, दोषींवर कारवाईचे संकेत। पातूर प्रतिनिधी। तालुक्यातील सावरगाव परिसरात विहीर सर्वेक्षणात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सीईओ आदेशानुसार मंगळवार फेब्रुवारी 24 रोजी उच्चस्तरीय समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऑन द स्पॉट पाहणी केली। या तपासणीमुळे संबंधित विभागात एकच खळबळ उडाली असून समिती आता आपला अहवाल सीईओंकडे सादर करणार आहे। प्रकरण काय आहे? सावरगाव परिसरात विहिरींच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले होते, मात्र या सर्वेक्षणात सचिव समाधान साळोकार आणि कृषी सहाय्यक अरुण ताले यांनी संगनमत करून आर्थिक व्यवहार केले आणि कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक महादेव पायगन यांनी तक्रारीद्वारे केला होता। आधीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह। या प्रकरणाची दखल घेत सुरुवातीला पातूरच्या बीडीओ यांनी चौकशी समिती नेमली होती, मात्र या समितीने सादर केलेला अहवाल संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदाराने केला। पातूर पंचायत समितीच्या चौकशी समितीने संबंधित सचिव आणि कृषी सहाय्यक यांना वाचवण्याच्या हेतूने चुकीचा अहवाल दिला, असा आक्षेप घेत महादेव पायगन यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती। आत्मदहनाचा इशारा आणि प्रशासकीय हालचाली। निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास सीईओंच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार पायगन यांनी दिला होता। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सीईओंनी तात्काळ मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सहाय्यक बीडीओंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली। आजची प्रत्यक्ष पाहणी। नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीने मंगळवारी सावरगाव परिसरात जाऊन विहिरींची प्रत्यक्ष स्थिती आणि सर्वेक्षणातील तफावत याची बारकाईने तपासणी केली। या पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात येणार आहे। या अहवालानंतर संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।